जी दिसावी अशी तळमळ जीवाला लागली होती ती माझी प्रिय सीता आज मला दिसणार. शिवधनुष्याचा भंग केल्यानंतर वरमाला घेऊन पुढे आलेली सीता, मला राज्याभिषेक करण्याचा निश्चित झाल्यानंतर भरजरी वस्त्रात आणि अलंकारात नटलेली सीता ती मला आज दिसणार. हे जनक नंदिनी, तुझ्या दर्शनास हे नयन अद्भुत झाले. वर्षभर रावणाघरी राहिलेल्या सीतेचा मी एक धर्मज्ञ राजा म्हणून स्वीकार करावा का? पण तसं केलं नाही तर सुग्रीव, हनुमंत, लक्ष्मण मला दूषणा दिल्या वाचून राहणार नाही. पण माझं अंतःकरण आतून उद्ध्वस्त होत आहे याची चाहूलही जगाला लागणार नाही. काय करू? सीता दिसताच आनंदाने पुन्हा संसार थाटू की कर्तव्याच्या पालनासाठी कठोरपणे तिच्याकडे पाठ फिरू? नाही, कर्तव्य पालन हाच राजधर्म आहे. मी सीतेचा स्वीकार करू शकत नाही. जय श्रीराम. सीता नाही आल्यात. थांब. बुद्धिमंत रीनते, चारुते सीते, तुला मी मुक्त केला आहे. पण मी हे तुझ्यासाठी मुळीच केलं नाही. मी राजाचं कर्तव्य पार पडतो. हे जानकी, तू साक्षात दीपशिखा आहेस. पण पती म्हणून तुझा मी आता स्वीकार करू शकत नाही. रावणाची दोषदृष्टी तुझ्यावर पडलेली असताना माझ्यासारखा कुलीन पुरुष
तुझा स्वीकार कसा करेल? हे कल्याणी मनावर निश्चयाचा ढोंडा ठेवून सांगतोय की आता तुझा माझा संसार संपला. आपण विरागृणी आहात, पण माझ्यासारख्या निष्कलंक राजस्त्रीबद्दल आपल्यासारख्या वंदनीय राजन्याने बोलताना साऱ्या स्त्री जातीलाच बोल लावावा. हे जेवढं आश्चर्यकारक आहे तेवढंच ते शंकाकारकही आहे. हे सीते, मी तुझा स्वीकार केला तर तो रघुवंशाला लागलेला कलंक ठरेल. स्वामी, माझ्या चारित्र्याबद्दल तीळ मात्र शंका नसावी. मला झालेला परपुरुषाचा स्पर्श माझ्या इच्छेने झाला नाही तर माझ्या दुर्दैवाने झाला. प्रभू, आपले एकमेकांवर किती प्रेम आहे हे कोणी कोणाला सांगावं असं नाही. इतकी वर्ष सुख दुःखात आपल्याशी संसार करूनही जर आपण मला ओळखलं नसेल तर ते माझं दुर्दैव. सीते, माझ्यासारख्या कर्तव्यनिष्ठ राजाला प्रेमाच्या मोहपाशात अडकून राहणं शोभून दिसणार नाही. भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ ह्या नियमाचं पालन करणं मी माझा धर्म समजतो. परमेश्वरा, माझं नाव जानकी असलं तरी माझी उत्पत्ती जनकापासून झालेली नाही. मी भूमीच्या उदरातून आलेली आहे. माझी शक्ती आणि शील एवढं सामान्य नाही. आपण माझा स्वीकार करत नसल्यास मी आज क्षणी चितेवर चढून अग्निकाष्ठ भक्षण करायला तयार आहे. नाही, मला हे मान्य नाही. दादा, अरे तू हे काय आरंभविलंस? रावणाने जेव्हा वहिनीचं अपहरण केलं तेव्हा तूच तर विडापिसा झाला होतास. लता वेली पशु पक्ष्यांना विचारत सुटलास. कुणी माझी सीता पाहिली का? पण प्रयत्नाची पराकाष्ठा करून आपण वहिनीला मुक्त केलं आणि हे तू भलताच काय चालविलंस? अरे तिच्या चारित्र्यावर जर संशय घ्यायचाच होता तर तिची मुक्तता का केलीस? सुग्रीवाची अखंड वानर सेना का जमा केलीस? राक्षस सेनेचा निष्पात का केलास? दादा, दादा, हे सारा थोतांड होता का? मी सांगतो की वहिनी परमपवित्र आहे. कोण अधम या भूतलावर जन्मला आहे जो माझ्या देवी समान बहिणीच्या चारित्र्यावर संशय करतो? एका क्षणात मी त्याचा मस्तक धडावेगळा करतो. लक्ष्मणा, शांत हो, शांत हो. कसा शांत हो? आणखीन किती सहन कर? आणि बहिणीलाही तू किती सहन करायला लावशील? अरे रावणाच्या लंकेत ती राहिली ही तिची इच्छा होती का? नाही ना. मग हा दोष तिच्या मध्ये का म्हणू? खरा दोष या लक्ष्मणाचाच आहे. रावणाच्या बहिणीचा नाक कापल्यामुळे रावणाने संतप्त होऊन वहिनीचं अपहरण केलं. मिथिला नगरी सोडली त्या दिवसापासून वहिनीला कितीतरी सहन करावं लागलं. अरे खरी पतिव्रता म्हणून सुखोपभोगात वाढून सुद्धा वल्कली लिहून ती तुझ्या बरोबर वनात आली तुला सोबत करण्यासाठी. आणि असं असूनही तू तिच्या चारित्र्यावर संशय घ्यावा? नाही, नाही हा लक्ष्मण ही गोष्ट सहन करणार नाही. तुला वहिनीचा स्वीकार करावाच लागेल, नाहीतर मी सुद्धा अयोध्येत पाऊल ठेवणार नाही. थांबा भाऊजी, आपल्या या बहिणीला क्षमा करा. आपल्या समोर यायला, आपल्या दृष्टीला दृष्टी भिडवायची मला लाज वाटते. मी मात्र आपल्यावर भावनेच्या भरात शत्रूवरही करणार नाही असे आरोप केले. दुष्टातील दुष्ट ज्याच्या चारित्र्याबद्दल कधीही शंका घेणार नाही ते तुमच्या चारित्र्याबद्दल शंका घेण्याचं घोर पातक मी केलं. आणि म्हणूनच एवढी भयंकर शिक्षा मी भोगते. सत्ता, संपत्ती किंवा स्त्री यातील कोणतीही गोष्ट आपल्याला मोहात टाकू शकत नाही. भाऊजी, तुम्ही माझ्यासाठी एवढं केलं. आता फक्त एकच दिव्य करा, एकच उपकार करा. माझ्यासाठी चिता तयार करा. पतीनं शंका व्यक्त केल्यावर अग्नी प्रवेश करण्या वाचून मार्गच नाही. तुझे
अग्नी कुणी द्यायचा एवढाच प्रश्न आहे. माझ्या दृष्टीने एवढ्या प्रचंड सभेत एकच महात्मा असा आहे, एकच दिव्य पुरुष असा आहे की माझ्या चितेला अग्नी देण्याचा अधिकार केवळ त्याचा आहे. तो म्हणजे माझा देवतुल्य देव लक्ष्मण. नाही वहिनी नाही, आपण केलेल्या या स्तुतीत हा लक्ष्मण पात्र नाही. वनवासात असताना आपल्या रक्षणाची शपथ घेतली, ती मी पूर्ण करू शकलो नाही, आणि आता तर तू चितेला अग्नी दे म्हणतेस. देवा, आणखीन अशी किती दिव्य या लक्ष्मणाच्या हातून घडणार आहे. वहिनी, कुणी शत्रूचा मस्तक धडा वेगळा कर असा आदेश दिला असता तर एका क्षणात मी ते केलं असतं. पण तुमच्या चितेला अग्नी द्यायला हे हात उठणार नाहीत वहिनी, हे हात उठणार नाही. लक्ष्मण भाऊजी, या सीतेला क्षमा करा. भूमिकन्या सीतेने या क्षणापर्यंत कुणाचीही क्षमा मागितलेली नाही. क्षमेची याचना करण्यासाठी ज्याच्या पुढे पदर पसरावा असे फक्त आपणच आहात. जेव्हा पती कर्तव्याच्या कांचन मृगामागे जातात तेव्हा एकाकी पडलेल्या प्रत्येक स्त्रीचे आपण धीर आहात. पण आपल्या धनुष्याने आखलेल्या मर्यादा लक्ष्मण रेखा मात्र ओलांडण्याचा मूर्खपणा कुणीही स्त्रीने करू नये. लक्ष्मण भाऊजी, इंद्रजिताला मारताना जे हात थरथरले नाही ते हात माझ्या चितेला अग्नी देताना थरथरतीलच हे मी जाणते. तरीही मला क्षमा करा आणि माझ्या चितेला अग्नी द्या भाऊजी, माझ्या चितेला अग्नी द्या. हे दिव्य सुद्धा करायला हा लक्ष्मण सिद्ध आहे. तुझी आज्ञा मला शिरसावली आहे. मी वर्तनाने जर शुद्ध असेल तर मला आपल्या कुशीत घे. हे अग्निदेवा, ज्याने त्याने पवित्र असलेल्या माझ्या भूमीचे रक्षण कर. प्रत्यक्ष धर्म आहे. तो अपराजित सामर्थ्यवान आहे. वेदात्मा आहे. अग्नी हाच तुझा क्रोध आहे. तेव्हा सीता शुद्ध आहे की नाही हे तर त्या क्रोधाग्नीने ठरवलं असतं. कारण सीता ही तुझ्यासारख्या असामान्य आहे. तू मानवरूपी विष्णू तर ती मानवरूपाधारी लक्ष्मी आहे. ती नित्य साधुनी पतिव्रता जानकी तिचा तू स्वीकार कर. हे अग्निदेवा, आपल्याला झालेल्या कष्टाबद्दल क्षमा करा. सीता शुद्ध आहे हे मी जाणत होते, पण सर्वांसमक्ष तिच्या शुद्धतेची साक्ष प्रत्यक्ष अग्नीने देण्यातच काही विशेष अर्थ होते. रामा, मी संतुष्ट झालो. तुझी महानता मी जाणतो. मी तुझ्यावर अतिप्रसन्न आहे. या क्षणी तुला हवा तो वर मागून घे. त्यात मी स्वतःला धन्य समजेल. हे अग्निदेवा, आपली अशीच जर इच्छा असेल तर माझ्यासाठी असंख्य वानरांनी बलिदान दिलं. त्या सर्वांना जिवंत करा. तथास्तु. चला आपण विश्रांती घ्या. हनुमंता, तत्काळ अयोध्येत जा. आम्ही अयोध्येत येत असल्याची वार्ता भरताला कळव. आमच्या आगमनाची वार्ता ऐकताच त्यांच्या हालचाली मुद्रा सर्व नीट समजावून घे. राज्य करण्याची किंचित जरी त्याची इच्छा असेल तर त्यालाच राज्य करू दे. तसं नसेल तर फक्त माझी आठवण काढ. जा, विलंब लावू नकोस. जशी आज्ञा प्रभो, मी निघालोच. जय श्रीराम. भरता, मी तुझी उगाच परीक्षा घेतो. खरं तर त्याची काहीच आवश्यकता नाही. तुला रामापेक्षा राज्यप्रिय नाही हे मी जाणतो. शेवटी मनाची समजूत कोण काढणार.
दादा, तुझ्या वनवासाची 14 वर्षे संपण्याची घटिका अगदी जवळ येऊन ठेपली आहे. तरीही तुझी काहीच वार्ता कशी नाही. तू तातांनी कैकेयी मातीला दिलेले वचन पाळण्याकरिता वनात गेलास. पण मीही तुझ्याकडून एक वचन घेतलं होतं, ते मात्र विसरू नकोस. हा भरत आपली प्रतिज्ञा कधीही विसरणार नाही. आपल्या पादुकांचा स्वीकार करताना मी उच्चारलेल्या प्रतिज्ञेतील शब्दात शब्द मला आठवतोय. मी म्हणालो होतो की या पादुका तुझं प्रतीक म्हणून मी राज्य सिंहासनावर ठेवेन. या पादुका तुझ्या वतीनं राज्यकारभार करतील. मी स्वतः वल्कल धारण करून तू केव्हा येतोस याची वाट बघत कंदमुळांचा आहार करून नगराबाहेर राहील. पण दादा, ज्या दिवशी 14 वर्षे पूर्ण होतील त्या दिवशी जर तुझे दर्शन नाही झाले तर मात्र मी अगदीच प्रवेश करेन. दादा, असा अविचार मुळीच करू नकोस. रामदादांना तू पूर्ण ओळखतोस. अरे, वनवासात जाण्याचं वचन रामदादांनी कैकेयी मातेला दिलंच नव्हतं. उलट तातांचं वचन पाळण्यासाठीच त्यांनी वनवास स्वीकारला. राम एकवचनी आहे. कदाचित सूर्य आपलं तेज विसरेल, वाऱ्याची गती थांबवेल, समुद्रातील पाणी नाहीसे होईल, पण रामदादा आपले वचन विसरणे शक्य नाही. अरे, कुठला पुरुष दुसऱ्याचे वचन पाळण्यासाठी स्वतःला होऊ घातलेल्या राज्याभिषेका दिवशी आपली राजवस्त्रे उतरवून वल्कली नेसून वनात जाईल? शत्रुघ्ना, हे मी जाणतो, पण बरेच दिवस झाले रामदादा, लक्ष्मण व सीता वहिनीची काहीच वार्ता नाही. दुष्ट रावणानं वहिनीचं अपहरण केलं एवढंच तुझ्याकडून समजलं. रामदादा व लक्ष्मण वहिनीची मुक्तता करण्यासाठी लंकेत गेले हेही समजलं. पण त्यानंतर भरता, आपल्या ज्येष्ठ बंधूबद्दल, रामाबद्दल तू अजून व्यथित आहेस असंच दिसतं. आपला परिचय, मला आपला एक हितचिंतक समज. आपल्या आगमनाचं प्रयोजन. भरता, मला हे बघवत नाही बाबा. राजा असूनही आपल्या राजसत्तेचा जर उपभोग घेता येत नाही तर तो राजा कसला? आपला अभिप्राय ध्यानी नाही आला आमच्या. भरता, आता हा वेडेपणा सोडून दे. 14 वर्षे वनात राहून राम राजकारण विसरलाही असेल आणि लक्ष्मण तरी राज्य ते काय करणार? तेव्हा हे भरता, ही सुवर्ण संधी वाया घालवू नकोस. खरा राजा तूच आहेस. तेव्हा तुम्ही दोघेही भाऊ अर्ध अर्ध राज्य विभागून घ्या व दोघेही राजा व्हा. त्या वनवासी राम लक्ष्मणाचा विचार आता सोडून द्या. ते आले काय, नाही आले काय? खबरदार! राम दादाबद्दल एक अक्षरही बोललात तर राम माझ्यासाठी नुसता भाऊच नाही तर भगवान आहे. म्हणूनच या त्यांच्या पादुका, त्यांचं प्रतीक समजून मी त्यांची पूजा करतो. रामाशिवाय या पुरुषाच्या जीवनाला अर्थ नाही. शत्रुघ्न, माझी आज्ञा आहे. माझ्या मनीषाचे बीज मिळणाऱ्या या गृहस्थाचे मस्तक घडावणे कर. जय श्रीराम. काय? श्रीराम म्हणजे? खरं सांगा, आपण कोण आहात आणि आपण दादांचं नाव का घेतलं? भरता, शत्रुघ्ना, खरंच तुम्ही माझ्यासारखे रामभक्त आहेत. तुमच्या हृदयातील रामभक्तीला तडा पाडणे कळी काळालाही शक्य नाही. मीही एक रामभक्त आहे. प्रभू रामचंद्रा, धन्य हे तुमचे बंधू. भरता, प्रभू रामचंद्रांचं कुशल कळवण्यासाठीच मी येथे आलो आहे. आता तरी तुझं मन आनंदित होऊ दे. रावणाचा वध करून प्रभू राम, लक्ष्मण व सीता देवी अयोध्येत प्रयाण करत आहेत. आता काही क्षणातच त्यांचं आगमन निश्चित आहे. खरंच माझ्या देवाची कृपा म्हणून आपण इथे आलात. आपण मनुष्य तर निश्चित नाही, तर आपण कोणी देवताच असला पाहिजे. जी वार्ता ऐकण्याची मी गेली 14 वर्षे प्रतीक्षा करत होतो ती शुभ वार्ता आपण आणली. माझा जन्म कृतार्थ करणारी शुभ वार्ता ऐकवली. हे महामानवा, क्षमा करा. रामदादांची शुभवार्ता घेऊन येणाऱ्यावरच मी शस्त्र उगारलं. दादा, मी तुला सांगितलं होतं की रामदादाचं वचन म्हणजे काळ्या दगडावरची रेख आहे. आता तरी तुला पटलं ना? शत्रुघ्ना, आज मी धन्य झालो. तू आणि सुमंत्र गावागावात जा. मंदिरातून लोकांना पूजापाठ करायला सांगा. सर्व लोकांनी पूजा अर्चा करून राम दर्शनासाठी रस्त्यावर यावे अशी दवंडी पिटवा. जा, विलंब करू नका. कशी आज्ञा दादा? हे
महात्म्य ते पहा. आकाशात दूरवर चंद्रासारखे रम्य विमान दिसत आहे. हे पहा पुष्पक विमान आलं. हे पहा प्रभू राम लक्ष्मण व सीता देवी आले. मम्मी चला आपण विश्रांती घ्या. दादा आज जर आपलं आगमन झालं नसतं तर या भरताचा अग्नी प्रवेश निश्चित झालेला होता. आज जर या दूतांनी आपल्या येण्याची वाट आली नसती तर हा भरत आपल्या दृष्टीस पडला नसता. हा वेडेपणा बरा नव्हे भरता. आणि भरता, ज्याला तू दूत समजतोस तो माझा सखा पवन पुत्र हनुमंत आहे, ज्याने सर्वप्रथम सीतेचा शोध लावला, रावणाच्या लंकेचं दहन करून सर्व राक्षसांना आवाहन दिलं. तोच माझा प्रिय हनुमंत. त्याने माझ्यावर केलेले उपकार मी कसे फेडू? त्यांना काय पारितोषिक देऊ? नको प्रभू, उपकारांचं पारितोषिक म्हणून मला काहीच नको. आपल्या चरणी माझी भक्ती आणि प्रेम अविचल राहावं आणि या पृथ्वीवर रामकथा सुरू असे तोवर माझ्या देहात प्राण राहावेत. आपलं चरित्र ऐकून मी जगावं हीच इच्छा. हनुमंता, तुझी इच्छा पूर्ण हो. प्रभो, आता मला अनुज्ञा द्या. जय श्रीराम. भरता, आपला राज्यकारभार व्यवस्थित चाललाय ना? दादा आपल्या आशीर्वादानं सर्व काही सुरळीत चाललंय. आजपर्यंत या पादुका आपला आशीर्वादच समजून मी राज्यकारभार चालवला. पण दादा आता तुला या राज्य सिंहासनाचा स्वीकार करावाच लागेल. नक्षत्रांनी खचलेल्या आकाशाला कुठल्या रत्नांची माळ द्यावी? धगधगत्या सूर्याला कुठल्या रत्नजडित ज्योतीने ओवाळावेत? लक्ष्मणा, माझ्या मनातील एक इच्छा पूर्ण करशील? दादा अरे एक काय, ह्या लक्ष्मणाचा उभा जन्म फक्त रामासाठीच आहे. रामसेवेखेरीज या लक्ष्मणाला आणखी कोणतेही कर्तव्य अधिक प्रिय नाही. लक्ष्मणा, ऋषी मुनी मला पराक्रमाचा तेजोभास्कर म्हणतात, पण सूर्य जेवढा जीवनाला आवश्यक आहे तेवढा चंद्रही आहे. चंद्र साक्षात सूर्याला विश्रांती देतो. माझे सौम्य रूप म्हणजे तू आहे लक्ष्मणा. म्हणूनच तुला मी अत्युत्कट प्रेमाने हे आलिंगन देत आहे. दादा चला आता तरी या राज्य सिंहासनाचा स्वीकार करा आणि मला आपली चरण सेवा करण्याची संधी द्या. चला. हे काय? हा कुणा स्त्रीचा रक्ताचा आवाज येत आहे? हो हो, आवाज तिथूनच येत आहे. तो पहा, तो माणूस आपल्या पत्नीला मारहाण करत आहे. का बरं मारत असावा? सीता सुद्धा असाच म्हणाले असणार. म्हणे मी निष्पाप आहे, मी राम नाही, तो तुझ्यावर विश्वास ठेवणार. काय? ते प्रभू रामचंद्र व सीता देवी यांची नावं का घेत आहेत? चालते भाऊ, नाही तर जीव घेईन तुझा मी. अरे रे, याला मी अडवलं नाही तर तो नक्की तिचा जीव घेईल. सोडा 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 मला. चांदानी कुठे गेले होतेस रात्रभर? माहेरी गेल्याचा ढोक करतेस. तुला काय वाटलं? मला काहीच कळणार नाही. जास्त बोलीस तर तुकडे तुकडे करून कोल्या कुत्र्यांना खाऊन घाली. म्हणे मी काही पाप नाही केलं, घरात घ्या मुळेच केला नाही. अहो अहो, शांत व्हा. काय झालं ते स्पष्ट सांगा. आजपर्यंत मी मद्याला कधी स्पर्श केला नव्हता, कारण हिचा पराक्रम मला माहित होता ना. आजपर्यंत विष वाटणारे ते मद्य सबळ रात्रभर
अमृत समजून गटा प्राशन केलं. त्या रात्री हिला विसरूनच गेलो, पण आता पहाटे हिला पाहून त्या रात्रीच्या अमृताची नशात उतरली. सांग, कुठं शेण खायला गेली होतीस तू? काय मला राम समजलीस, ज्याने वर्षभर रावणाच्या घरी राहिलेल्या सीतेचा स्वीकार केला? अहो मला काहीच समजेन असं झालंय. कृपा करून मला स्पष्ट सांगाल? अहो, राजा रामचंद्र एवढ्या मोठ्या सच्चरित्रेचे आदर्श सांगतो, पण स्वतः माग परक्याच्या घरी राहिलेल्या परपुरुषाच्या अंगस्पर्शाने विटाळलेल्या पत्नीचा पत्नी म्हणूनच नाही तर राणी म्हणून गौरव करतो. हे तर चमत्कारित वाटतं. राम राजा आहे म्हणून लोक बोलत नाही. राजाचा जो वर्तन असं असेल तर प्रजाही तशीच वागेल. जसा राजा तशी प्रजा, प्रजाही म्हणेल. आमच्याही बायका दुसऱ्याच्या घरी राहिल्या तर आम्ही निशंक स्वीकार करू. मग विवाहाचा बंधन हवंय कशाला? कुणी कुणाची पत्नी, कुणी कुणाचा नवरा. चांडाणी सोडणार नाही मी तुला. अरे हे काय ऐकतोय मी? पावित्र्याची मूर्ती सीता देवी व साक्षात दैवी अवतार प्रभू रामचंद्रांबद्दल असले उद्धार करणाऱ्यांची जीभ झडून कशी पडत नाही? हा प्रकार प्रभू रामचंद्रांच्या कानी पडता कामा नये. असं घडलं तर अनर्थ घडेल. कदाचित या रजकाला देहांताची शिक्षाही होईल. पण प्रभू रामचंद्रांनी तर याच कार्यासाठी माझी नेमणूक केली आहे. मी माझं कर्तव्य नाही केलं तर मी बेईमान ठरेल. हे परमेश्वरा, मला शक्ती दे, माझं कर्तव्य मला करू दे. माझ्या मनाची प्रवेशद्वारे कुणीतरी बंद करून टाकली होती. ती कधी उघडतील अशी पुसटशी आशाही नव्हती. तरीही मी वेड्यासारखी वाट बघत होते. महाद्वारे उघडण्याची प्रतीक्षा करीत होते. माणसाचे मन वेडे असते. आम्हा बायकांची मन तर वेड्याहून वेडी. ज्याची आशा नाही त्याचीच वाट बघणार. म्हणूनच वाटत होतं की ही महाद्वारे उघडतील, बाहेरची भव्य सृष्टी आत येईल, माझ्या वेदनांचे अर्थ मला कळतील. आज कित्येक दिवसांनी, दिवस कसले, वर्षी म्हणा, स्वामी मला भेटायला येणार आहे. मन
फार छान. आज आमच्या कानाचं जणू भाग्यच उजळलं. अशा कर्णमधुर संगीताचा जणू आम्हाला विसरच पडला होता. स्वामी आपण या बसा. आज खऱ्या अर्थाने या उर्मिलेचा महाल जिवंत झाला. आपल्या पदस्पर्शाने पवित्र झाला. पण स्वारींना आज या दासीची आठवण कशी झाली? नाही उर्मिला, दासी म्हणू नकोस. अगं, तू या लक्ष्मणाची हृदय स्वामिनी आहेस. या लक्ष्मणाच्या हृदयात खोलवर एक छोटस सिंहासन आहे. त्यावर फक्त तूच विराजमान आहेस. आणि काय ग, तुला माझ्या केसातून बोट फिरवायला आवडतं? स्वामी, घटकान घटक आपल्या केसातून हात फिरवत बसावंसं वाटतं. खरं सांगू उर्मिला, तुझ्या आठवणीशिवाय एकही दिवस नसायचा. रात्री एकांतात बसलो म्हणजे तुझे हे काळे भोर डोळे नजरेसमोर दिसायचे. अगं, पण तुझे हे डोळे आधीच इतके काळे भोर आहे, मग त्यात काजळचा बोट बरं का फिरवतेस? मी डोळ्यांना काजळ का लावते ही गोष्ट मी फार गुप्त ठेवलेली आहे. अजून कोणालाच सांगितलेली नाही. पण आपल्यापासून काय लपवायचं? पण हो, आपण कोणाला सांगणार तर नाहीत ना? छे छे, मुळीच नाही. मग ऐका, मी डोळ्यांना काजळ लावते कारण माझ्या ह्या डोळ्यातल्या काजळाची तीट आपल्या गालावर लावता यावी म्हणून. अगं, पण मी काय लहान मूल आहे गालावर तीट लावायला? फक्त लहान मुलांनाच तीट लावतात असं नाही ना. मग दृष्ट लागू नये म्हणून मोठ्या माणसांनाही तीट लावतात बरं का. अगं, पण मला कुणाची दृष्टी लागणार? माझीच. आणखी सांगू कुणाची? कुणाची? प्रासादातल्या किती जणांच्या तरी विद्ध नजरा आपल्यावर केलेल्या असतात. हे आपल्याला ठाऊक नसेल, पण मला ठाऊक आहे म्हटलं. चिंता करू नकोस उर्मिला. मी या सुखी संसारात दुसरी स्त्री आणण्याचा विचारही करू शकत नाही. ते आपण सांगायला नको स्वामी. आपण न सांगताच पुष्कळ गोष्टी कळतात आम्हाला. कोणत्या बरं? स्वामींचे डोळेच बोलत असतात. खूप काही सांगत असतात मला. उर्मिला, आज पौर्णिमा आहे ना, तुला चांदण्यांची विलवण ओढ आहे ना. ते बघ कसं स्वच्छ चांदणं पडलं. स्वामी, मी मागू नको का बरं? कारण तू मागण्याआधीच मी ते दिलं. कळली बरं तुमची चतुराई. स्वामी, एक वचन द्याल? दिलं. असं नाही गडे, खरंच वचन द्यायचं. खरंच दिलं. मग मागू? स्वामी, चांदण्यात तुमची ही गोरी पान तांबी अशी वाटते की जणू संगमरवरी मूर्तीला केशरी दुधाचा अभिषेक चाललाय. उर्मिला, तुझं काव्य कळलं, पण वचन कोणतं देऊ हे मात्र नाही कळलं. मग ऐका. मम सौख्याची रात
केवळ माझीच आठवण करायची. मी पण केवळ तुमचीच आठवण करीत चांदण्यात बसून राहील. त्या घटकेला अश्वशाळा, राजकारण कशाचाच विचार करायचा नाही. खरं सांगू उर्मिला, विसरू कशी राधाही सखे, 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 तव मिलनाची, तव प्रीतीची, तव मिलनाची, तव प्रीतीची, विसरू कशी राधाही सखे, विसरू कशी राधाही सखे, विसरू कशी राधाही सखे. असे मी म्हणे, असे मी म्हणे, असे मी म्हणे, समरांगणी, समरांगणी, असे मी म्हणे, समरांगणी, समरांगणी, तुझीच मूर्ती, तुझीच मूर्ती, तुझीच मूर्ती दिसे या मनी. मम वचन घे, मम वचन घे, मम वचन घे तुझं स्वामिनी. विसरू राधाही सखे, विसरू कशी राधाही सखे, तव मिलनाची, तव प्रीतीची, तव मिलनाची, तव प्रीतीची, विसरू कशी राधाही सखे, विसरू कशी राधाही सखे, विसरू कशी, विसरू कशी, विसरू कशी राधाही सखे. उर्मिला, तू हे वचन मागण्याचं काहीच कारण नव्हतं. का माझं काही चुकलं? नाही उर्मिला, जीवनातील साऱ्या पौर्णिमेच्या रात्री फक्त तुझ्याच आहेत. अरण्यात असताना सुद्धा पौर्णिमेच्या रात्री मी दूरवर एकटाच मृदंग वाजवीत बसायचे. तुझ्या आठवणीत रात्र कधी निघून जायची हे कळायचंच नाही. उर्मिला, मी तुला वचन देतो की मी कुठंही असलो तरी हे पौर्णिमेच्या रात्री तूच आणि तुझे हे काळे भोर डोळेच मला दिसतील. खरंच? अगदी खरं. अगदी रणांगणावर देखील असलो तरी क्षणभर का होईना तूच मला दिसशील आणि त्याने अधिक आवेश चढून मी शत्रूचा भीषण संहार करीन. स्वामी, पौर्णिमेच्या ह्या मधुर रात्री रणांगणाची आठवण नका. स्वामी आपल्या ध्यानी, मनी, स्वप्नी कुठलं रणांगण येतं कोण जाणे, पण ह्या पौर्णिमेच्या रात्री मात्र रणांगण आठवू नका. फक्त मला आठवा, स्वामींची उर्मिला आठवा. उर्मिला, रणांगण ही क्षत्रियांची कर्मभूमी आहे. माझ्या सांगण्याचा उद्देश एवढाच की जीवनातील अगदी निकरीच्या क्षणी पौर्णिमेची रात्र ही फक्त तुझीच असेल. तुझी ही नाजूक बोट केसातून भिडल्याखेरीज मला झोपच यायची नाही. तुझ्या संगतीत सारे कष्ट, सारे दुःख निघून जातात. असं वाटतं की रात्र कधी सरू नये आणि तुझी मिठी कधी सैलावू नये. कितीतरी वर्षे झाली या गोष्टी. कितीही प्रयत्न केला तरी मनातून निघत नाही. स्वामींच्या राज्याभिषेकाची तयारी पूर्ण झाली. राज्याभिषेकाचा दिवसही उजाडला. राज्याभिषेकाचा मुहूर्तही अगदी जवळ येऊन ठेपला. अचानक
प्रभू माझ्या महाली आले आणि म्हणाले, वैदेही, मला होणारा राज्याभिषेक आता होणार नाही. उलट मला 14 वर्षे वनवास भोगावा लागणार. 14 वर्षानंतर स्वामींचा राज्याभिषेक झाला. सारी अयोध्या नगरी पुन्हा एकदा आनंदाने धावून निघाली. वनवास संपून 2 वर्षे कधी पूर्ण झाली ते कळलंच नाही. हे परमेश्वरा, या रामराज्याला कोणाची दृष्ट नाही लागली म्हणजे झाले. दृष्ट कुणाची न लागो, आपल्या अरण्यातील ते दिवस आठवतो. पशु पक्षी, लता वेली, कधी गाणाऱ्या पक्ष्यांचा मधुर आवाज, तर कधी जनावरांच्या डरकाळ्यांचा आवाज. ह्यात आपली वनवासाची 14 वर्षे कधी संपली पत्ताच लागला नाही. स्वामी, कधी कधी वनवासातील आठवणी जशाच्या तशा डोळ्यांसमोर उभ्या राहतात. नाथ, माझी एक इच्छा पूर्ण कराल? अवश्य जनकी, गर्भवतीची इच्छा पूर्ण केलीच पाहिजे. ती कधी अधुरी राहता कामा नये. सांग, काय इच्छा आहे तुझी? इच्छा
आश्रमाजवळ एक रात्र तरी राहावं, कंदमुळा भक्षण करावे, वेद पठण ऐकावं, वनात वृक्षाखाली बसावं, निसर्गाच्या सानिध्यात राहावं. फार छान इच्छा आहे. अखेर सुखोपभोगात असताना अशी विरक्तीची इच्छा होणे म्हणजे नवलच. म्हणजे जानकी आपलं अपत्य सुखोपभोगात मग्न राहणार नाही असंच दिसतंय. सुखोपभोगात मग्न राहायची रघुकुलाची रीतच नाही. कुलरीतीप्रमाणेच आपलं अपत्य वागे. पण स्वामी, माझी इच्छा पूर्ण कराल आपण? अवश्य जानकी. पण मला मात्र या राज्यकारभारामुळे आपल्यासोबत येता येणार नाही. तेव्हा माझी तशी इच्छाही नाही. मी एकटीच वनात जाईल, ऋषी पत्नींच्या सहवासात राहील. महाराजांचा जय असो. या अमात्य. जानकी तू आज जाऊन विश्रांती घे. अमात्य, काय वार्ता आहे? महाराज, या भद्राने एक वार्ता आणली आहे. ती फक्त आपल्याला सांगायची त्याची इच्छा आहे. बोल, काय वार्ता आहे सांग. महाराज, बोल भद्रा. सुमंत्र असताना तू कोणतीही वार्ता सांगू शकतो. तू निश्चिंत राहा. महाराज, आपण केलेल्या रावणाच्या वधामुळे तुम्हाला प्राप्त झालेल्या विजयाची साऱ्या अयोध्या नगरीत प्रशंसा चालू आहे. लोक आपल्या राज्यकारभाराविषयी संतुष्ट आहेत. बंधू आणि माता यांच्यावरच्या आपल्या प्रेमाविषयी तर सगळीकडे स्तुतीस्त्रोत चालूच आहेत. पण पण काय भद्रा, काहीही न वगळता सारं सांग, अगदी निंदा सुद्धा. महाराज, आपली स्तुती तर सगळीकडे चालू आहेच. पण शरयूच्या काठावर मी एका रजकाच्या तोंडून फार विलक्षण उद्गार ऐकले. कोणते? बोल भद्रा, तुला अभय आहे. महाराज, तो रजक म्हणत होता की सच्चारित्र्याचे एवढे मोठे आदर्श सांगणाऱ्या राजा रामचंद्रानं स्वतः मात्र परक्याच्या घरी राहिलेल्या परपुरुषाच्या अंगस्पर्शाने विटाळलेल्या पत्नीचा पत्नी म्हणूनच नव्हे तर राणी म्हणूनही गौरव करावा, हे फार मोठे आश्चर्य आहे. राजाचे स्वतःचे वागण्याचे नियम वेगळे तर प्रजेचे निराळे. नाही, जे नियम प्रजेला ते राजालाही बंधनकारक आहेत. राजा आणि प्रजा यांना वेगवेगळे नियम लागू आहेत असा विकल्प लोकांच्या मनी येणं हेही मला लज्जास्पद आहे. भद्रा, जा तू. सुमंत्र. आज्ञा महाराज. सुमंत्र, पाहिला आज या भद्राने ही वार्ता आमच्या कानी घातली नसती तर आपण अंधारातच राहिलो असतो. जोपर्यंत राम राजा आहे तोपर्यंत साऱ्या अयोध्येला एकच नियम लागू असेल. सुमंत्र, जा. भरत, शत्रुघ्न, लक्ष्मण यांना आम्ही तातडीनं बोलवल्याचं कळवा. या गोष्टीवर आम्हाला योग्य तो निर्णय घ्यावाच लागेल. आजच नाही, आताच. जशी आज्ञा महाराज. आपण जो निर्णय घ्याल त्या साऱ्या प्रजेचं हितच असेल याबद्दल शंकाच नाही. हे अग्निदेवा, सीतेच्या पावित्र्याला प्रत्यक्ष तुम्ही साक्षी आहात. पण अयोध्येत सर्वांची जर खात्री नसेल तर त्याला माझा नाईलाज आहे. हे अग्निदेवा, मला राजकर्तव्य करण्याची शक्ती दे. ये लक्ष्मणा, ये. लक्ष्मणा, भरता, शत्रुघ्न, तुम्ही बंधू माझे सर्वस्व आहात. तेव्हा मी काय सांगतो ते नीट ऐका व त्यावर विचार करा. लोक म्हणतात की वर्षभर रावणाघरी राहिलेल्या सीतेचा रामाने राणी म्हणून गौरव केला. प्रत्यक्ष राजा जर असं वर्तन करू लागला तर प्रजा तरी कशी वागेल? अयोध्येतील साऱ्या प्रजेने माझ्याबद्दल असे उद्गार काढावेत यासारखी यातनादायक गोष्टच नाही. समजायला लागल्यापासून आजपर्यंत मी निष्कलंक चारित्र्य जतन केलेलं आहे आणि यापुढेही मी ते करेन. दादा, वहिनीने अग्निप्रवेश करून आपलं पावित्र्य सिद्ध केलं.
ह्याला प्रत्यक्ष हा लक्ष्मण साक्षी आहे. मग आता आपला काय विचार आहे? लक्ष्मणा, राजाचा निष्कलंक असेल तरच त्याला प्रजेकडून निष्कलंक चारित्र्याची अपेक्षा करण्याचा अधिकार आहे. सीतेवर माझं उत्कट प्रेम आहे. पण लक्ष्मणा, राजाला नाती नसतात, त्याला स्वतःची सुख दुःखेही नसतात. प्रजेचं कल्याण हा एकच धर्म राजाने पाळायचा असतो. आणि म्हणूनच लक्ष्मणा, मी निर्णय घेतलेला आहे. कोणता दादा? विचारांती एकच निर्णय झाला, सीतेचा त्याग. काय दादा, तू काय बोलतोस याची जाणीव तरी आहे तुला? होय लक्ष्मणा, मी काय बोलतो याची मला उत्तम जाणीव आहे. सीतेवर माझं आत्यंतिक प्रेम आहे. पण लक्ष्मणा, राजाला नाती नसतात, स्वतःची सुख दुःखेही नसतात. प्रजेचं कल्याण हा एकच धर्म राजाने पाळायचा असतो. अरे कसला निर्णय घेतोस तू? स्वतःच्या राज्याभिषेकाचे काही क्षण बाकी असताना तातांनी कैकेयी मातेला दिलेल्या वचनपूर्तीसाठी राज्याचा त्याग करून तू वनात गेलास. हे मी सहन केलं, कारण ते तातांनी दिलेलं वचन होतं. पण लोक म्हणतात म्हणून अग्नीने देखील पवित्र ठरविलेल्या वहिनीचा तू त्याग करायला निघालास. अरे अयोध्येत सारीच माणसं एकसारखी नसतील, काही निंदकही असतील. कुणाची बाजू उचलून धरावी हा आपल्यावर अवलंबून आहे. कुणी एका विघ्न संतोषी माणसाने निंदा केली, त्याचा प्रायश्चित्त तू आपल्या निष्पाप निष्कलंक अशा पत्नीला देणार नाही. दादा, वहिनी माझ्यासाठी माते समान आहे. आणि कोणता पुत्र आपल्या मातेच्या चारित्र्यावर शिंतोडे उडालेले सहन करणार? लक्ष्मणा, शांत हो, क्रोध आवर. राजाची कर्तव्ये राजाला पाळलीच पाहिजे. राजाला कर्तव्य असतात आणि प्रजेला नसतात काय? आजपर्यंत मी मनाला आवर घातला होता, पण आजपर्यंत तुम्ही लोकोपवादाला भिवून वागत आलात. हे माझ्या इतकं जवळून ना भरताना पाहिलं ना शत्रुघ्नानं. साक्षात अग्नीने ज्या मर्यादा पाळल्या नाही, त्याचं उल्लंघन करणाऱ्या जीवा जर मोकळ्या सुटत असतील तर त्यावर खड्गाच चालवलं पाहिजे. दादा, किती दिवस तुम्ही हे सहन करणार आणि तुमच्या बरोबर आम्हालाही सहन करायला लावणार? मी याबद्दल आपले काहीच ऐकून घ्यायला तयार नाही. मला वहिनीचा स्वीकार करावाच लागेल. आज तुम्ही वहिनीचा त्याग कराल, उद्या माझा कराल, परवा भरत व शत्रुघ्नाचा कराल. नाही दादा, नाही. राजा हा भावनातीत असला पाहिजे. होय लक्ष्मणा, राजा हा भावनातीत असला पाहिजे. सीतेचा त्याग म्हणजे माझ्या काळजाचा जणू तुकडाच तोडून देण्यासारखा. म्हणूनच या कठोर निर्णयाने मी हा निर्णय घेतलेला आहे. लक्ष्मणा, कर्तव्याच्या जर आड येत असतील तर सीतेचाच काय, मी या राज्याचा, या मातेचा किंवा प्राणाहून प्रिय असलेल्या तुम्हा तिघांचाही त्याग करेन. मी जाणतो आपण अयोध्यापती आहात, अयोध्येचे सम्राट आहात. राजाची कर्तव्य आपण जाणता, राजाचे नियम सर्वांना सारखे असतात आपण म्हणता. पण मग बहिणीवरच हा अन्याय का म्हणू? दादा, साक्षात अग्नीने दिलेल्या साक्षीवर विश्वास ठेवण्याचा सोडून तुम्ही लोकांनी रचविलेल्या भाकड कथांवर विश्वास ठेवता याचंच आश्चर्य वाटतं. दादा, तुम्ही पण जाणता की वहिनी परम पवित्र आहे, मग हा कठोर निर्णय का म्हणून? लक्ष्मणा, माझ्या निर्णयाचा तुझ्या इतका कुणालाच परिचय नाही. आकाश कोसळेल, पृथ्वी दुभंगेल, पण या रामाचा निर्णय कधीही बदलणार नाही. होय, आता पृथ्वी दुभंगणार आहे, आकाशात कोसळणार आहे. सारी पृथ्वी जलमय होऊन लोकांची वचनेत झालेली पापं धुवून गेल्याशिवाय ही धरती माता ही शांत राहणार नाही. दादा, मला फक्त आपल्या निंदकाचं नाव कळू दे. माझे हे कमावलेले वशदंड काही शोभेचे स्तंभ नव्हे. माझं धनुष्य काही सा शृंगार म्हणून मी स्कंधावर चढवीत नाही. माझा खडगा काही कटीची मेखला नव्हे. माझ्या भात्याचे शर फक्त शत्रू नष्ट करणंच जाणतात. मी खडगा हाती उभा धरून असताना माझ्या पुढे कुणीही उभा असू दे, मग तो सैनिक असो किंवा वर्षाप आणि इंद्र असो, मी माझ्या विद्युत खडगानं त्याचं शतखंड करीन. मी खडगा हाती उभा धरून असताना स्वतःला पुरुष समजणारा कुणी मायेचा पूत या त्रैलोक्यात आहे का? दादा, काहीही झालं तरी चालेल, पण मला हा आपला निर्णय मान्य नाही. भरता, मी निर्णय घेतलेला आहे. माझा निर्णय प्रत्यक्षात उतरवणं हे तुझं कर्तव्य आहे. मी जाणतो तू माझा शब्द मोडणार नाहीस. सीतेला वनात सोडून ये ही माझी तुला आज्ञा आहे.
दादा, आजपर्यंत मी आपल्या कोणत्याही आज्ञेची अमर्यादा केलेली नाही. आपण मला राज्याचा स्वीकार करायला सांगितला ते मी निमूटपणे पाळलं. पण वहिनीचा त्याग करणं, तिला वनात सोडून येणं मला शक्य नाही. आपण याच्यावर पुन्हा विचार करावा. भरता, मी विचार केला आणि निर्णय घेतला तो शेवटचा. सीतेला वनात सोडून ये ही माझी तुला आज्ञा आहे. दादा, आपल्या आज्ञेचा अवमान केल्याचं पातक माथी आलं तरी चालेल. आपण सांगाल तो दंड भोगायला मी तयार आहे. मी प्राणत्याग करेन, पण वहिनीला वनात सोडून येणं मला शक्य नाही. शत्रुघ्ना, तू तरी माझं ऐक. भरताबरोबर तूही माझा राज्यकारभार पाहिलास. भावनेच्या आहारी गेलेला भरत आपल्या कर्तव्य करू शकत नसेल तर ते तुला करावं लागेल. दादा, तातांची वडील बंधूंची आज्ञा पालन करणं ही रघुकुलाची रीत आहे, परंपरा आहे. पण जिथं जायला भरताचेही पाय जळजळतात तिथे मी तरी कसं जाऊ? आपण 4 वेगवेगळे देह असलो तरी आपले आत्मे एकाच आहेत. वहिनीचा त्याग करणं, तिला वनात सोडून येणं मला पटत नाही. आपण लक्ष्मण म्हणतो तेच खरं. असे विवेकशून्य आरोप करणाऱ्यांची मस्तके छाटावीत म्हणजे इतरांनाही धडा मिळेल. आपली अवाज्ञा केल्याबद्दल दादा आपण माझेही मस्तक छाटा, पण मला वहिनीला वनात सोडायला सांगू नका. लक्ष्मणा, माझी आज्ञा पालन करायला भरत आणि शत्रुघ्न असमर्थ आहे. माझी आज्ञा तुलाही संमत नाही, पण तू असमर्थ निश्चितच नाही. माझ्या एवढाच तूही विश्वामित्राचा शिष्य आहेस. रावणाची अमोघ शक्ती तूच तुझ्या दगडी छातीवर झेललीस. आणि सर्वात मोठं म्हणजे इंद्रालाही भयभीत करणारा इंद्रजिताचा वधही तू केलास. तेव्हा लक्ष्मणा, दादा, इंद्रजिताचा वध याच वज्रहाताने झाला, पण वहिनीचा त्याग करताना हे हात थरथरतील. रावणाची अमोघ शक्ती छातीवर झेलताना जेवढ्या वेदना झाल्या नसतील त्यापेक्षाही जास्त वेदना वहिनीचा त्याग करताना होते. नाही दादा, नाही. हे अघोरी कृत्य करायला माझे हात पुढे सरसावणार नाही. मला क्षमा करा. सौमित्रा, तू कितीही उद्विग्न झालास, कितीही रागावलास, तरी या एकाकी रामाला फक्त तुझाच आदर आहे. आज मी छातीवर दगड ठेवला आहे, तुलाही तो ठेवावा लागेल. आणि जिथे कुणाचीही जाण्याची हिंमत नाही तिथे तूच जाणार आहेस. उठ वीरश्रेष्ठ लक्ष्मणा, उठ. या रामाची लाज तू राख. दादा, प्रसंगाला हा लक्ष्मण नेहमी सामोरा गेलेला आहे. जिथे रामाचं रक्षण आहे तिथे लक्ष्मणाने कधीच पाठ फिरवली नाही. लक्ष्मणाची छाती अभेद्य आहे हे मी जगाला दाखवून देईन. श्रीरामांना जर कोणी बोल लावणार असेल तर मलाही लावू दे, फक्त श्रीरामांसाठी. दादा, माझा निर्णय झाला. मी वहिनीचा त्याग करीन. लक्ष्मणा, अमात्य, वायुशी स्पर्धा करणारे उत्कृष्ट अश्व रथाला जोडा. रथात सीता बहिणींसाठी शुभासन तयार करा. पण महाराज, प्रयोजन काय आहे? रामदादांच्या आज्ञेनुसार मी बहिणीला आश्रमात नेणार आहे. जा तुम्ही तत्काळ रथ घेऊन या. ठीक आहे. भाऊजी, आपली पावलं आमच्याकडे कशी वळली? आज आमचं भाग्यच म्हणावं लागेल. वहिनी, तुम्ही आश्रमात जाण्याची इच्छा दादांना बोलून दाखवली होती ना, ती त्यांनी मान्य केली आहे. तुम्हाला आश्रमात येण्याची मला आज्ञा आहे. अगं बाई, खरंच? भाऊजी, मी माझ्या बरोबर भूषण व मौल्यवान वस्त्र घेणार आहे. मला ती ऋषी पत्नींना द्यायची आहेत. अवश्य वहिनी. भाऊजी, तुम्ही बसा, मी आलेच. वहिनी, कुठल्या शब्दात तुम्हाला सांगू की तुम्हाला होणारा हा आनंद क्षणिक आहे म्हणून, पण यापुढे जे घडणार आहे ते करण्याचं दुर्भाग्य जर माझ्याच व्हायलेलं असेल तर ते माझे दुर्भाग्यच म्हणावं लागेल. हे अघोरी कृत्य करायला माझे हात कधीच पुढे सरसावले नसते.
तेवढा मी निर्दयी नाही, पाषाण हृदयी नाही, पण राजाज्ञेच्या साखर दंडाने आणि बंधू प्रेमाने माझे हात बांधले गेलेत वहिनी, माझे हात बांधले गेले. महाराज, महाराज रथ आलाय. अमात्य, ही वस्त्रे नेऊन रथात ठेवा. जा तुम्ही. वहिनी, चला बा आता, रथ आला आहे. भाऊजी, स्वामींनी माझी इच्छा मान्य केली याचा मला फार आनंद होतो. पण का कुणास ठाऊक माझा उजवा डोळा लवतोय, देहात कंप सुटला, छातीत धडधडत, कसली तरी उत्सुकता लागली आहे, कसली तरी खूप खूप भीती वाटत आहे. भाऊजी, तुमचे ज्येष्ठ बंधू कुशल आहेत ना? सर्वांचा क्षेम आहे वहिनी. चला बा आता. भाऊजी, या वृक्षवेली पाहिल्या की मला आपली पर्णकुठी आठवते. हा बघितला अशोक वृक्ष, तो पहा मुचकुंद वृक्ष, केवढा मोठा हा, त्याला पांढरी फुलं आली आहेत. त्याची फुलं फार सुगंध देत असतात म्हणे. हो, पण खुल्ली की गळतात. आणि हा पाहिला कडुनिंब, असाच होता ना आपल्या दारी. तो पहा पक्षी, त्याचे पंख पाहिले, चकचकत्या काळ्या कडा आहेत त्याच्या पंखांना. नाव काय भाऊजी त्या पक्षाचं? फार छान दिसतो ना तो. भाऊजी, तुमचं मृदंग वादन ऐकलं नाही, बरेच दिवस झाले. आता नाही वाजवत तुम्ही मृदंग? तेव्हा उर्मिलेची आठवण यायची म्हणून वाजवायचा ना. पण हे काय हो भाऊजी, मी एवढी बोलत आहे, तुम्ही काहीच बोलत नाही. रागाव लागता की उर्मिलेशी भांडलाय? पण तुमची काय विषाद आहे उर्मिलेशी भांडायची? उर्मिला मला सांगत असते की तुम्ही कधीच रागवत नाही. मी तिला सांगितलं तुम्ही शूर्पणखेचं नाक व कान कसे कापलेत ते. खूप खूप हसलो आम्ही. मला अजूनही हसू येतं ते आठवलं की. पण भाऊजी, तुम्ही बोलत का नाही? खरं खरं सांगा, तुमचा माझ्यावरचा राग अजूनही गेला नाही का? पण मी लक्षावधी वानरांसमोर तुमची क्षमा नाही का मागितली? भाऊजी, भाऊजी, असं गप्प राहू नका. तुमच्या युद्धाच्या आठवणी सांगा. तुम्ही सुग्रीवाला कसे रागावलात ते सांगा. पण बोला भाऊजी. वहिनी, भाऊजी, भाऊजी, काय झालं? तुमच्या डोळ्यात अश्रू? वहिनी, जगातली सर्वात अप्रिय गोष्ट या लक्ष्मणाच्याच हातून घडणार आहे. सारं जग माझ्यावर बोटा रोखणार आहे. पण तुम्ही माझ्यावर रागवू नका वहिनी, मला दोष देऊ नका. भाऊजी, भाऊजी, मी हे काय बघते? रडणारा लक्ष्मण आजपर्यंत कोणीही पाहिला नाही. ते बघण्याचं दुर्भाग्य माझ्याच वाटेला काय यावं? भाऊजी, मी जाणते तुम्ही नेहमी प्रभू श्री रामचंद्रांजवळ असता. ते तुम्हाला 2 दिवस भेटणार नाही म्हणून तुम्हाला एवढं दुःख झालं. मग मी त्यांच्या वाचून कशी राहिली असेल? कारण मलाही ते प्राणापेक्षा प्रिय आहे. भाऊजी, इंद्रजिताचे मस्तक उडवणारे माझे भाऊजी इतके हळवे आहेत. रावणाची अमोघ शक्ती छातीवर झेलणारे माझे भाऊजी इतके दुर्बल आहेत. भाऊजी, आता आपण मुनींच्या आश्रमात जाऊ. मी त्यांना हे वस्त्र देते. मग आपण लगेच अयोध्येत परत जाऊ. नाही वहिनी, नाही. आता तुम्हाला परतीची वाट कधीच नाही. तुमची परतीची वाट आता संपली. रामदादांनी तुमचा स्वीकार केला म्हणून नगरात लोक तुमच्याकडे बोटे रोखतायत. आणि याचमुळे रामदादांचं अंतःकरण विदीर्ण झालं आहे. भाऊजी, भाऊजी, हे काय ऐकते मी? वहिनी, ज्या दिवशी तुमच्या चितेला सूट लावावी लागली, आज तोच दिवस पुन्हा उजाडलाय. त्या दिवशी तुम्हाला परत घेऊन येणारा अग्नी होता, पण आज कुणीच नाही बहिणी. कसा सांगू बहिणी की साक्षात श्री रामानं तुमचा त्याग केला आहे. भाऊजी, दुःखाचे चिरंतन मस्तीस्थान
माझं विशुद्ध चारित्र्य सिद्ध केलं आहे, तरीही माझ्या पतीनं माझा त्याग केला. असं कोणतं पातक माझ्यातून घडलं आहे? कोणते शाप मला भोवत आहेत? वहिनी, तुम्ही अग्निदिव्य करावं हे दादांचे विचार ऐकूनच मी शहरून गेलो होतो. लाख लाख वानरांसमोर त्यांची अवज्ञा करावी असं वाटत होतं. पण शेवटी तुमच्या चितेला सूट लावावीच लागली. आज अग्नीच्या नव्हे तर या सृष्टी सतीच्या हवालेच तुम्हाला करावं लागत आहे. भाऊजी, सगळंच आयुष्य दुःखात गेलं, पण दुःखाचे चटके सोसताना माझ्या स्वामींची मला सोबत होती. पण आज त्यांनी सोडलं तर मी कुठे जाऊ? माझे पती श्री रामचंद्र म्हणजे साक्षात करुणा, पण आज ही करुणा आज कठोर कशी झाली भाऊजी? साक्षात देवानेच भक्ताला नास्तिक ठरवलं, धरणीला सुद्धा काकडा भरावा अशी अवस्था कशी झाली भाऊजी? जग निष्ठुर काहे भासे मला, जग निष्ठुर काहे भासे मला, कशी समज मनाला देऊ पुन्हा, कशी समज मनाला देऊ पुन्हा, जग निष्ठुर काहे भासे मला. जग निष्ठुर काहे भासे मला, जे माझे मला ते गेले लया, जे माझे मला ते गेले लया, मुक्ती मजला ते न बोलया, मुक्ती मजला ते न बोलया. त्याजिले पतीने धर्मा करिता, त्याजिले पतीने धर्मा करिता, मी पण माझे उरले माता, मी पण माझे उरले माता. जगेन रघुकुल दीपा करिता, जगेन रघुकुल दीपा करिता, चरण प्रभूचे स्वर्ग मला, चरण प्रभूचे स्वर्ग मला. जग निष्ठुर काहे भासे मला, जग निष्ठुर काहे भासे मला, कशी समज मनाला देऊ पुन्हा, कशी समज मनाला देऊ पुन्हा, जग निष्ठुर काहे भासे मला, जग निष्ठुर काहे भासे मला, जग निष्ठुर काहे भासे मला. वहिनी, स्वतःच्या पित्याच्या निधनाला या लक्ष्मणाच्या डोळ्यातून एक अश्रूचा थेंबही गळला नाही. पण तुमच्या डोळ्यात नुसते अश्रू पाहून या देहातील सारी शक्ती नाहीशी झाली वहिनी. पण राजत्तेपुढे मी हतबल आहे वहिनी, मी हतबल आहे. भाऊजी, शरीराच्या पिंजऱ्यातून प्राण पक्षी उडून जाऊ मग इंद्रियांनी तरी फार कशाला सोसायचं? सगळं आयुष्य सरलं, वेलीला फळे येतानाच फुल गळालं. रघुवंशाचा अंकुर उदरी आहे. मनात एकच इच्छा आहे, माझा राजा रघुवीर सुखात राहा. जानकी माणसात न उठली, पण युगानुयुग माणसं या पतिव्रतेचा परमेश्वर पूजू.
जा भाऊजी जा. आपल्याला आशीर्वाद देताना माझे सगळे शब्द पराभूत झाले आहेत. निष्ठा, कर्तव्य, प्रेम, पराक्रम म्हणजेच तुम्ही आहात भाऊजी. या साऱ्यांना माझा प्रणाम. जा भाऊजी जा. आता असा शोक करून काय होणार? राजाज्ञा आपण पाळली, आता तरी चलावं महाराज. अमात्य, थोडं थांबा. वहिनीला एकट्या सोडवून जावत नाही. महाराज, ते पहा वाल्मिकी मुनी, ते देवीशी बोलत आहे. आता चिंता नसावी, कारण मुनिवर्य स्वतःच देवींना घेऊन जातील. मुनी पत्नी त्यांचं स्वागत करतील, प्रेमाने ठेवून घेतील. प्रभूंच्या अपत्याचा जन्म मुनींच्या आश्रमातच होईल. आता तरी चलावं महाराज. अमात्य, आम्ही स्वतःला शूरवीर म्हणवतो, पण कसले शूर आम्ही? एका निष्पाप निष्कलंक आपल्याला वनात सोडून येण्याचं शौर्य गाजवलं आम्ही. रणांगणात इंद्रादी देवांना सळो की पळो करून सोडणाऱ्या इंद्रजिताचा वधही आम्हीच केला. राक्षसीनेच्या मानात झाडाच्या फांद्या सपासप कापल्या आम्ही, पण वहिनीच्या चारित्र्याकडे उठणारी बोट आम्ही कापू शकलो नाही. तिच्या चारित्र्याबद्दल मोकाट सुटलेल्या जीवा आम्ही छाटू शकलो नाही. हे शैल्य मने घेऊ जगावं लागणार, ह्याचंच दुःख वाटतं. स्वामी, आलात आपण? कसा झाला आपला वनविहार? हे काय, आपण काहीच बोलत नाही. फार थकलात तर नाहीत ना? उर्मिला, कुठल्या तोंडाने तुला सांग की माझ्या हातून एक फार मोठा अपराध घडलाय म्हणून? अपराध? आणि तुमच्या हातून? हे कसं शक्य आहे? होय उर्मिला, मी वहिनीचा अपराधी आहे. नाथ, तुम्ही काय बोलताय याचा मला काहीच बोध होत नाही. सांगा स्वामी, असं काय घडलंय? रामदादांच्या आज्ञेवरून मी वहिनीला एकटीलाच वनात सोडून आलोय. काय स्वामी, हे काय ऐकते मी? आपण जानकीला एकटीलाच वनात सोडून आला, तेही प्रभू रामचंद्रांच्या आज्ञेवरून. पण का? आणि ही कसली विचित्र आज्ञा? सांगा स्वामी, असं काय अपराध घडला जानकीकडून? बोला नाथ, बोला. 1 वर्ष रावणाघरी राहिलेल्या वहिनीचा रामाने स्वीकार केला म्हणून नगरात लोक त्यांच्याकडे बोटं रोखतात. आणि याच लोकोपवादाला घेऊन रामदादांनी वहिनीचा त्याग केला. उर्मिला, वहिनीचा त्याग केला. लोकोपवादाला घाबरून प्रभूने जानकीचा त्याग केला. लोकोपवादाला घाबरून त्याग करायचा होता, आणि तीही ती गर्भवती असताना. तर मग तिला सोडवून का आणली? आणि स्वामी, आपल्याकडूनही या गोष्टीला विरोध नाही झाला. कसा झाला नसेल, पण रामदादा आपला निर्णय बदलणार नाही हे मला ठाऊक होतं. हा कसला अविचारी निर्णय? आणि स्वामी, जानकीला वनात सोडायला प्रभूने फक्त आपलीच निवड का केली? भरत भाऊजी होते, शत्रुघ्न भाऊजी सुद्धा होते. मग स्वामी, प्रभू फक्त आपल्याच हातून हे अपराध का घडवून आणतात? नाही उर्मिला, नाही, असं मुळीच नाही. रामदादांनी भरत व शत्रुघ्नालाही आज्ञा केली होती, पण ते वीर पुरुष रामदादांचा हा निर्णय ऐकून अश्रू ढाळू लागले. आणि शेवटी तुम्हालाच त्यांची आज्ञा पाळावी लागली. असंच ना? नाथ, विचार करा. आजपर्यंत आपल्या हातून किती अपराध घडले. वनवासात असताना शूर्पणखाचं नाक व कान आपणच कापले, आणि त्याचमुळे जानकीचं अपहरण झालं. जानकीला अग्निपरीक्षा द्यावी लागली, त्यावेळीही तिला चिताग्नी देण्यासाठी ही आपलीच निवड झाली. आणि आता तर जानकी गर्भवती असताना तिला वनात सोडून यायची ही जबाबदारी आपल्याच माथी आली. स्वामी, असली दुष्कृत्य आपल्या हातून घडलेली मला नको आहे. अगं, पण या लक्ष्मणाने रामदादांची अवज्ञा कधीच केली आहे. हा कसला आज्ञाधारकपणा? हा तर एका अबलेवर घडलेला भयंकर अत्याचार आहे. आणि आता तर जानकी गर्भवती असताना तिच्या नशिबी हे भयंकर दिव्य. सांगा स्वामी, हा कसला न्याय? उर्मिला,
एक कर्तव्यदक्ष राजाला नाती नसतात. आपली प्रतिमा जनतेसमोर उभी करण्यासाठी त्याला असले कठोर निर्णय घ्यावेच लागतात. स्वामी, एका स्त्रीला वनात सोडून प्रभूने कसलं कर्तव्य पार पडलं, जनतेसमोर कसली प्रतिमा उभी केली. परमेश्वरा, हे सारे भोग फक्त स्त्री जातीलाच का भोगावे लागतात? माझ्या तरी आयुष्यात याहून काय वेगळं घडलं? सांगा स्वामी, आपणच सांगा. रामदादा बरोबर वनात जाऊन आपण आपलं बंधू प्रेमाचं कर्तव्य पार पाडलं, पण पती धर्म विसरला. आपण वनात प्रयाण केलं तेव्हा मी डोळ्यात तेल घालून आपली वाट पाहत होते, पण साधा निरोप सुद्धा द्यायला आपण नाही आलात. आर्य, 14 वर्ष आपण वनात राहिला, पण मी मात्र पाण्यातून बाहेर फेकलेल्या माशाप्रमाणे तडफडत होते. आर्य, आता या क्षणाला आपण मला न मागता ही सार देऊ शकाल, पण माझं 14 वर्षापूर्वीचं यौवन परत करू शकाल नाही ना? आर्य, माझं काय अपराध होता म्हणून ही शिक्षा दिलीत आपण मला? हे सार दुःख मी आपल्या अयोध्येत आगमन झाल्यानंतर विसरूनच गेलो, पण आज ही भयंकर वार्ता ऐकून आपण मनावर मोठा आघात केला. सारेच म्हणतात की प्रभू रामचंद्रांच्या राज्यात अभय आहे, न्याय आहे, पण एका निष्पाप निर्दोष स्त्रीवर असले अत्याचार करणं हा कुठला न्याय? ज्या राज्यात स्त्रीच्या भावनांची कदर केली जात नाही ते राज्य कसलं, आणि स्वतःला कर्तव्यदक्ष समजणारा राजा तरी कसला? बस बस उर्मिला, बस. जास्त बोललीस. तुझ्याकडून मर्यादांचा हे उल्लंघन. रामदादांबद्दल एक अवाक्षरही बोलू नकोस. आजपर्यंत रामदादांनी स्वहिताचा विचार कधीच केलेला नाही. भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ हा ब्रह्मर्षी विश्वामित्रांनी दिलेला मंत्र ते कधीच विसरले नाही. मला कुणीही कितीही दूषणं दिली तरीही मात्र हा लक्ष्मण रामदादांची छाया बनून राहील. आजपर्यंत मी त्यांच्यासाठी जगलो, त्यांचीच सेवा केली. यापुढेही जगेन तोही श्रीरामांसाठीच, आणि मरेन तोही श्रीरामांसाठीच. अमात्य, काय वार्ता आहे? महाराज, एक ब्राह्मण आपल्या भेटीची इच्छा घेऊन आला आहे. तो आपल्या येण्याचं कारण फक्त श्रीरामचंद्रांना सांगणार असं म्हणतोय. तेव्हा अमात्य, त्यांना मोठ्या आदराने घेऊन ये. ठीक आहे. कोण असेल बरं? रामा, यावं बरं. ब्राह्मण, मी आपली काय सेवा करू? रामा, मला कालपुरुष म्हणतात. तुझी माझी आजची भेट आधीच ठरलेली आहे. ठरलेली आहे? ब्राह्मण, क्षमस्व. आपला काहीतरी चुकीचा समज झालेला दिसतो. मी मुक्त आर्यावर्ताचा आवडता आहेस, तेव्हा माझी वेळ ठरवावी लागत नाही. रामा, तुझ्या या बोलण्यात किंचित अहंकार भरलेला दिसतोय. तू मुक्त आर्यावर्ताचा सम्राट असूनही तुझी भेट न ठरवता केव्हाही घेता येते हा स्वतःचा सद्गुण सांगावा असंच तू सांगत आहेस. थांब रामा, मी बोलत असताना मनामध्ये अडवण्याचा प्रयत्न करू नकोस. तुझ्या या अहंकारात तुझी भेट ठरवून मगच ती घेणं हे जास्त उचित असा सूक्ष्म ध्वनी आहे. पण रामचंद्रा, तुझी ही भेट तू नव्हे तर मीच ठरवली आहे. पण केव्हा? तू जन्माला आलास त्या चैत्र शुद्ध नवमीला. ब्राह्मण, आपण जे सांगता ते गूढ वाटत असलं तरीही मी नम्रपणे आपला अधिकार मान्य करतो. बोला, मी आपली काय सेवा करू? रामचंद्र, मला तुझ्याशी संपूर्ण एकांतात बोलायचं आहे. आणखी एक महत्वाचं, आपलं संभाषण चालू असताना तिथे कुणीही येता कामा नये. जो या एकांताचा भंग करेल त्याला तू फक्त एकच शासन दिला पाहिजेस. कोणतं ब्राह्मण? देहांत शासन. मला तसं वचन दे, नाहीतर हा मी निघालो. ब्राह्मण, आपण
थांबावं. मी उत्तम द्वाररक्षकाची नेमणूक करून तत्काळ येतो. लक्ष्मणा, बरा झाला तू आलास. हे बघ, हे कालपुरुष माझ्याकडे अतिथी म्हणून आले आहेत. तेव्हा त्यांच्याशी माझं संभाषण चालू असताना आमच्या एकांताचा भंग कोणीही करता कामा नये. जो या एकांताचा भंग करेल त्याला देहांत शासन देण्याचं मी या कालपुरुषाला वचन दिलेलं आहे. तेव्हा तू तुझ्या दृष्टीनं जो सर्वोत्तम रक्षक असेल अशा द्वाररक्षकाची नेमणूक कर. आम्ही दोघं आत बोलत बसू. दादा, तू निशंक मनाने कालपुरुषाशी संवाद कर. मी उत्कृष्ट द्वाररक्षकाची याद्वारे नियुक्ती करतो. ठीक आहे, चलावा ब्राह्मण, आपण दोघं आत बोलत बसू. रामा, वचन मात्र विसरू नकोस. तो कोणी एकांताचा भंग करी त्याला आपले प्राण गमवावे लागणार. छे छे, ही कामगिरी दुसऱ्यावर सोपविण्यापेक्षा आपणच या द्वारावर द्वारपाल म्हणून राहिलेले काय वाईट. कुठं आहे राम? वंदन असो मुनिवर्य. कीर्तिमान भव. मुनिवर्य, मी आपली काय सेवा करू शकतो? मला रामाची भेट हवी आत्ताच. पण मुनिवर्य, आपल्याला थोडा वेळ प्रतीक्षा करावी लागेल. प्रतीक्षा? आणि या दुर्वासाला का? रामदादांची कशी आज्ञा आहे ते महत्वाची चर्चा करत बसते. तेव्हा कुणालाही आत येऊ द्यायचं नाही असं त्यांनी मला बजावून सांगितलं. लक्ष्मणा, तू भानावर आहेस ना? तू कोणाशी बोलत आहेस याची जाणीव आहे ना तुला? अरे, या दुर्वासाचं सामर्थ्य तुला माहित नाही काय? मनात आलं तर पाताळाला खिचून आकाशात चढवू शकतो. मेरू पर्वताला गरगरा फिरवून फिरकावू शकतो. साऱ्या ब्रह्मांडाचा नाश करू शकतो. हे सर्व मी जाणतो मुनिवर्य, पण रामदादांची आज्ञा मी मोडू शकत नाही. बस लक्ष्मणा, बस. अरे, तुला मी काय दारावरचा भिक्षेकरी वाटलोय की रामाकडे दक्षिणा मागायला आलेला एखादा पोटार्थी ब्राह्मण वाटलोय? रामाला भेटण्यासाठी निदान मी आलो आहे एवढं कळवण्यासाठी ही प्रतीक्षा करावी लागेल काय? असा उर्मटपणा अयोध्येच्या राजकर्त्यांनी कधीपासून सुरू केला ते काही नाही. आत्ताच्या आता रामाला जाऊन सांग की मी आलोय, हा दुर्वास मुनी आलाय म्हणून सांग. आणि एवढं सांगून सुद्धा तू इथंच थांबलास तर सारी अयोध्या मी शापानं जाळून भस्मसात करून टाकीन. तसंच रामाला व तुम्हा सर्वांना मी शाप देईन. थांबा मुनिवर्य, आपण वाटल्यास मला शाप द्या, पण सारे अयोध्येला नका. लक्ष्मणा, मला दुर्वास म्हणतात. अत्रिपुत्र दुर्वास. या दुर्वासाच्या मुखातून निघालेली वाणी कधीच असत्य ठरत नाही. माझ्याजवळ अवधी फार कमी आहे. तू अजूनही इथंच? मग पहा या दुर्वासाचं सामर्थ्य. मुनिवर्य, फक्त काही क्षण थांबा. बस लक्ष्मणा, बस. आता एक क्षणही प्रतीक्षा नाही. या दुर्वासाला प्रतीक्षा हा शब्दच माहित नव्हता. फक्त तपसाधना करताना मी एकाच ठिकाणी स्थिर असतो, अन्यथा नाही. लक्ष्मणा, तुम्हाला या राजसत्तेचा गर्व झाला आहे असंच मला वाटतं. पण लक्षात ठेव, ही राजसत्ता, हे राजवैभव एका क्षणात नाहीसं करण्याचं सामर्थ्य ऋषी मुनींच्या शापवाणीत असतं. रामाची मला भेट हवी. मला महत्वाचं बोलायचं आहे. एवढं सांगून सुद्धा तू ऐकत नाहीस म्हणजे तू सर्वनाशाला निमंत्रण देतो आहेस. लक्ष्मणा, माझा संयम संपलाय. आता शापवाणी उच्चारणा वाचून गत्यंतरच नाही. मग ऐक. थांबा थांबा मुनिवर्य, आपण असं करू नका. आपण माझी अयोध्या भस्मसात करू नका. मी आत्ताच आपला निरोप रामदादांना कळवितो. आजपर्यंत असं कधीच घडलं नव्हतं. मग आजच असं का? आजच या दुर्वासाला प्रतीक्षा का करावी लागत आहे? आणि ज्याच्या बरोबर रामचंद्र एवढं महत्वाचं बोलत आहे आणि तीही एकांतात, ही व्यक्ती कोण असावी? अरे रे, ज्या व्यक्तीची भेट रामचंद्राशी होऊ नये म्हणून मी अयोध्येत धाव घेतली, ती व्यक्ती तीच तर नाही ना? काय करावं? होय, याचा सोक्षमोक्ष लावलाच पाहिजे. अरे रे, माझी शंका खरी ठरली. रामाशी एकांतात बोलणारी ती व्यक्ती म्हणजे काळच आहे.
आणि जे घडायचं होतं तेच घडणार. रामाचा त्याच्या बंधूशी वियोग होणार. दुःख एवढंच वाटतं की मी माहीत असूनही काहीच करू शकलो नाही आणि त्यांच्या या वियोगाला फक्त निमित्त मात्र ठरलो, फक्त निमित्त मात्र. रामचंद्रा, तुझ्यासारखा श्रेष्ठ, कर्तव्यनिष्ठ, सत्यवचनी आणि पराक्रमी नृपाल अद्याप पृथ्वी तलावर झालेला नाही. याला मी स्वतः साक्ष आहे. तू स्वतः अपार यातना भोगल्यास, दुःख सहन केलंस, पण पृथ्वी तलावर प्रथमच असं राज्य निर्माण केलंस की जे सर्वश्रेष्ठ न्यायावर आधारित आहे. आदित्य दैत्यापासून चालू असलेला संघर्ष, युद्ध याची तू अखेर केलीस. मानवी संस्कृतीचा असुर सत्तेविरुद्ध जो संघर्ष झाला त्याचं नेतृत्व केलंस. म्हणूनच रामचंद्रा, तुला माझी एक विनंती आहे. बोला ब्राह्मण, मी काहीही करायला तयार आहे. आपली विनंती मी आज्ञात समजेन. रामा, नीट ऐक. पृथ्वी तलावरचं हे अखेरचं युद्ध ठरावं. तसं न ठरलं तर मानवाचा संपूर्ण संहार मी घडवून आणीन. मानवाने मानवाविरुद्ध केलेलं युद्ध ही तुझ्या श्रेष्ठ राज्य निर्मितीची अखेर ठरल्याशिवाय राहणार नाही. रामचंद्र, तुझं लोकोत्तर कार्य तू पूर्ण केलं आहेस तेव्हा रामा, वचन नाही आहे ना? लक्ष्मणा, लक्ष्मणा, तू हे काय केलंस? दादा, मला क्षमा कर. मी अपराधी आहे. मी आपल्या व कालपुरुषाच्या एकांताचा भंग केला. अरे पण का? मी एवढं बजावून सुद्धा तू हे काय केलंस? दादा, बाहेर प्रत्यक्ष दुर्वासमुनी आले. आताच जर आपली भेट नाही झाली तर सारी अयोध्या भस्मसात करण्याची त्यांनी प्रतिज्ञा केली. म्हणूनच त्यांचा निरोप कळवायला मिळालं. पाठवू त्यांना. नको लक्ष्मणा, मीच त्यांचं बाहेर जाऊन स्वागत करते. पण लक्ष्मणा, कालपुरुषाला दिलेलं वचन नाही, माझ्या हातून हे होणार नाही. दादा, तू चिंता करू नकोस. तू तुझं वचन पूर्ण कर. माझा वध तू निसंकोचपणे कर. काय? आयुष्यभर जो माझी सावली बनला त्या लक्ष्मणाचा मी वध करू? 14 वर्षे माझ्या बरोबरीनं ज्याने संकटांना तोंड दिलं, आपल्या निद्रेचा होम केला, त्या लक्ष्मणाचा मी वध करू? तुझा वध करण्यापेक्षा मी वचनभंगाचा पातक स्वीकारेन. दादा, तुझं माझ्यावर फार प्रेम आहे असंच मी समजत होतो. पण अरे, प्रेम आहे म्हणूनच तर वचन पाळणं अवघड झालंय लक्ष्मण. मी माझ्या धर्माचा त्याग करेन, पण तुला देहांत शासन नाही, शक्य नाही. दादा, रघुकुलात धर्माचा त्याग कुणीच केलेला नाही. ते तू वचन न पाळून करणार म्हणजे धर्मभ्रष्टतेचा पातक तुला आणि मलाही लागेल. तेव्हा तू धर्माचं पालन करावं अशीच माझी इच्छा आहे. सौमित्रा, तुला मी मृत्यूदंड देऊ? रामाच्या हातून लक्ष्मणाचा मृत्यू? मी वचनभंगाचा पातक शिरावर घेईन, पण तुझ्या मृत्यूचा नाही. दादा, तूच तर म्हणाला होतास की मृत्यू हा अटळ आहे. तेव्हा मृत्यूचं आणि वृद्धत्वाचं भय बाळगू नये. लक्ष्मणा, मला दुःख होतंय ते तुझ्या मृत्यूचं नव्हे, तर तुझा वध माझ्या हातून होणार याचं. ठीक आहे, जशी तुझी इच्छा. मी वचनभंग नाही करणार. कालपुरुषाला दिलेलं वचन पाळणार. लक्ष्मणा, मी तुझा वध करणार तेव्हा ऐक. आजपासून एका मासाने तू राज्यसभेत ये, एक अपराधी म्हणून. त्याच दिवशी मी तुझा वध करणार. श्री रामचंद्रा, आज हा लक्ष्मण धन्य झाला. आजपर्यंत मी तुझ्यासाठी जगलो, तुझीच सेवा केली आणि आता तुझ्या हातून मरण यावं यापुरतं सद्भाग्य कोणतं. पण दादा, माझी एकच इच्छा आहे. आजपासून दररोज माझ्या प्रासादात कृतकृत्यतेचा महोत्सव व्हावा. कमलदेव उजळावे, विणेचे मधुर झंकार कानी ऐकू यावे, ही एकच इच्छा. लक्ष्मणा,
तुझी इच्छा पूर्ण हो. हे काय? वीणेचे मधुर झंकार, हे गायन म्हणजे नक्कीच काहीतरी आनंदाची वार्ता असणार. आनंदाची वार्ता? मला दुःखाचे काहीच वाटत नाही, पण आनंदाच्या वार्तेची फारच भीती वाटते. आनंदाचे क्षण माझे मन भयाने गुदमरवून टाकतात. उत्सव, आनंद, शुभ या शब्दांची फारच धास्ती वाटते. कारण मिथिला सोडल्यापासून आजच्या घटकेपर्यंत आनंदाचा असा एकही प्रसंग आठवत नाही ज्याच्या अंगावर दुःख, यातनांचे भीषण बळ उठले नाही. प्रभूंना युवराज्याभिषेक होण्याच्या आनंदाच्या वार्ते पाठोपाठ वनवासाचे शाप आले. प्रभूंचं 14 वर्षानंतर अयोध्येत पुनरागमन झालं तेव्हा राजमातांची ललाटे निष्कुमकुम झाली होती. जानकीला डोहाळे लागण्याच्या वार्तेने आनंदाश्रू वाळलेही नसतील. एवढ्यात आर्य तिला वनात सोडून आल्याचं ऐकून सारी अयोध्या थरारली. नाही नाही, आधी शाप आणि नंतर उशाप असे अयोध्येचे नशीब नाही. आधी वरदानाचे शरद चांदणे आणि पाठोपाठ शापाचे कोसळते वज्र. आनंदाची चाहूल देणारी ती रत्नमाला, ते वीण झंकार ऐकून माझं मन व्याकुळ होत आहे. अगं बाई, प्रभूंच्या दर्शनाला जायची वेळ झाली, विसरलीच मी. अमात्य, ज्या दिवसाची भीती वाटत होती तो दिवस अगदी जवळ येऊन ठेपला आहे. परवा अश्विन शुद्ध पौर्णिमा ना? होय प्रभू. रमा, हे घडणार होतं हे मला माहीत होतं. शरीरावर रोमांच उठवणारा क्षण येणार, तुझा लक्ष्मणाशी वियोग होणार हे सारं मला माहीत होतं. तेव्हा लक्ष्मणाच्या वियोगाचं दुःख मानू नकोस. तसं केलं तर धर्माचा नाश होईल, आणि धर्माचा नाश झाला तर साऱ्या त्रैलोक्याचा नाश होईल. मुनिवर्य, हे सारं मला कळतंय. मला लक्ष्मणाच्या वियोगाचं दुःख नाही, पण लक्ष्मणाचा वध मी कसा करू? कालपुरुष येऊन गेल्या दिवसापासून माझ्या डोळ्यापुढे फक्त लक्ष्मण आणि लक्ष्मणच दिसतो आहे. विशाल काळ्या भोर डोळ्यांचा चिमुकला लक्ष्मण, माझं पोट धरून उड्या मारत चालणारा अवखळत लक्ष्मण. मी मृगयेला गेलो की माझ्या मागोमाग धनुष्यबाण घेऊन येणारा लक्ष्मण. मुनिवर्य, जीवनाचे जे नियम, जे आदर्श, जी मूल्ये मी शिरोधार्य मानली तीच सारी त्या दिवशी माझ्या अंगावर धावून आली. त्या साऱ्याने मला किंचाळून विचारले, रामा, तू कर्तव्यनिष्ठ आहेस? दिलेलं वचन पाळणार आहेस? मग कर हे कर्तव्य, दाखव तुझी सत्वनिष्ठा. नाही मला सहन होत. अमात्य, आज मी कुणालाही भेटणार नाही. मी शयनगृहात असताना मला कुणीही जागू नका. आचार्य, प्रभूंची अवस्था माझ्याने बघवत नाही. वंदन असो मुनिवर्य, वंदन अमात्य. आयुष्यमान भव. देवींचा विजय असो. प्रभू शयनगृहात गेले. काय? होय देवी, प्रभू शयनगृहात गेले. आज आम्हा दासीची वंदना न स्वीकारताच प्रभू शयनगृहात गेले. प्रभू म्हणाले ते आज वंदन स्वीकारणार नाही. पण का? प्रभूंनी कारण नाही सांगितलं. प्रभूंचं कुशल आहे ना? होय देवी, प्रभूंचं कुशल आहे. आणि तरीही प्रभू आमचं वंदन न स्वीकारताच शयनगृहात गेले. उर्मिले, सुमंत्रांना अधिक प्रश्न विचारू नका. ते स्वतः व्यतीत आहेत. उदयिक प्रातःकाळी कारण समजेल तोपर्यंत धीर धर. प्रातः वंदनासाठी मात्र अवश्य.
श्रीरामांचे शुभ दर्शन अवश्य होईल. आचार्य, अमर्यादेची क्षमा करा, पण आपण दोघेही कशा पद्धतीने मुग्धता पाळता आहात अशी शंका येते. मांडवीच्या आणि माझ्या पदवंदनांचा स्वीकार केल्याखेरीज प्रभू कधीही शयनगृहात नाही गेले. ते मी जाणतो. सुमंत्र, खरं काय ते सांगा. आज प्रभू एवढ्या लवकर शयनगृहात जाण्याचं कारण? देवी, मी काय सांगू? मीच व्यतीत आहे हे आचार्यांनी आताच नाही का सांगितलं? प्रभू एवढेच म्हणाले की मी शयनगृहात असताना कुणीही मला जागू नका. एवढे सांगून प्रभूंनी उत्तरेयाने डोळे टिपले. काय? प्रभूंनी डोळे टिपले? प्रभूंच्या डोळ्यात अश्रू? अमात्य, असं काय घडलंय? कोणी त्यांच्या मनाला व्यथित केलं? जानकीच्या आठवणीने तर ते अस्वस्थ झाले नाहीत ना? तिच्या विरहानं ते सदैव व्यथितच असतात. पण ही व्यथा त्यांनी व्यवहाराच्या आड कधीही येऊ दिली नाही. मग आजच का? एवढी कोणती व्यथा प्रभूंना खेळत असावी? सांगा सुमंत्र, सांगा. देवी, मी रघुकुलाचा एक साधा सेवक. याहून जास्त मी काय सांगू? हे काय पाहते मी? कुणीच नीटपणे उत्तर देत नाही. माझ्या मनाला वाटणारी भीती खरी ठरणार असंच वाटू लागले. म्हणजे असं काही असेल तर प्रभूंच्या कक्षात ऐकू येणारं वीणावादन मन कसं अगदी गोंधळून गेलंय. याची शहानिशा स्वामींकडेच केलेली बरी. हे काय झालं? हा कसला अपशकुन? परमेश्वरा, तू सर्वांचा रक्षण करता आहेस. प्रभू, अपराधाला राज्यसभेत आणण्याची आज्ञा आहे का? लक्ष्मणा, तुझा अपराध तुला मान्य आहे? तुला काही सांगायचं आहे? प्रभू, मृत्यू हे जीवनाचं अखेरचं सत्य आहे. रामसेवा हे माझं जीवन कर्तव्य होतं आणि ते करताना प्रत्यक्ष प्रभूंच्या हातून मरण यावं यापुरतं सद्भाग्य कोणतं. तेव्हा प्रभूंनी निसंकोचपणे मला देहांत शासन करावं. प्रजेसाठी तुझा काही संदेश? आज प्रभू रामचंद्रांचं कर्तव्य पालन साऱ्या जगाला ज्ञात आहे. मरणाला आलिंगन देण्यापूर्वी मी अखिल मानव जातीला हे गरजून सांगू इच्छितो की प्रभू रामचंद्रांसारखा नृपाल आजपर्यंत झालेला नाही. यापुढेही होणे शक्य नाही. रामराज्य हीच मानवी विकासाची परम सीमा आहे. प्रजेस देहदंड देण्यापूर्वी तुझी काही इच्छा? वारंवार सुमित्रा मातेच्या पोटी जन्म घ्यावा आणि वारंवार आपल्यासारखाच बंधू मिळावा. फुलांमध्ये कमलपुष्प हे सर्वात सुंदर व पवित्र मानलं जातं. ते आपल्या चरणी अर्पण केल्यानंतरच माझा शिरच्छेद करण्यात यावा. याहून माझे आणखी काहीही मागणे नाही. लक्ष्मणा, तू अपराधी आहेस. तुझा अपराध दंडनीय आहे. देहांत शासन हाच तुझा दंड आहे. पण तू या कोसर देशाची लोकोत्तर सेवा केलीस. तू अयोध्येचाच नव्हे तर अखिल आर्यवर्ताचा आवडता आहेस. तुझ्या दर्शनानं माणसा प्रसन्न होतात. सेवा लक्ष्मणा, तू कुठंही जा, पण पुनश्च तुझा मुख मला दाखवू नकोस. जा. नाही, प्रभू रामचंद्रांनी काय केलं? लक्ष्मणाचा त्याग. आपल्या हातून आलेल्या मृत्यूला हा लक्ष्मण हसत मुखाने सामोरा गेलेला असता. पण जोवर आकाश मंडळात सूर्य, चंद्र व तारे आहे तोवर राम व लक्ष्मण जिवंतपणे वेगळे राहू शकत नाही. हा लक्ष्मण ती कल्पनाही सहन करू शकत नाही. आपण जर माझा स्वीकार करत नसल्यास मी हा माझा देह पवित्र अशा शरयू नदीच्या काठी समर्पित करणार आहे. तेव्हा प्रभू रामचंद्र, हा या लक्ष्मणाचा शेवटचा दंडवत. Ah
नाही उर्मिला, ते मी कसं विसरे. चल प्रभूंना प्रणाम कर. हा स्वामी. उर्मिला, तू पण? होय प्रभू, तुम्हाला झालेली वनवासाची आज्ञा आपल्यालाही झालेली आहे असे समजून जानकी ही तुमच्या बरोबर वनात आली. आता स्वामींना झालेलं देहांत शासन मलाही झालेलं आहे असं समजून मीही त्यांच्या बरोबर देहांत शासन घेणार. उर्मिला, तू खरी पतिव्रता आहेस. तुझे पातिव्रत्य बंधू प्रेमाळ कधी झाले नाही. स्त्री जातीमध्ये असलेल्या सहनशीलतेचं तू एक ज्वलंत उदाहरण आहेस. सौमित्रा, आर्यवर्तावर फडकणारी रामरूपी ध्वजा आज कोसळली. सौमित्रा, तू अयोध्येचा ध्वजदंड आहे. ध्वजदंड कोसळला तर ध्वजा तरी कशी उभी राहील? तीही धुळीत लोळ घेईल. तिला हवा आहे एक खंबीर आधार, एक लक्ष्मण वादळात झंझावताना प्रलयालाही